म्हणजे त्या पक्षाला हवेमध्ये उडण्यासाठी दोन्हीही पंखांची गरज आहे. आणि फक्त पंखच असून चालणार नाही, तर ते पंख कसे असले पाहिजे? मजबूत असले पाहिजे. त्या पंखांमध्ये बळ असलं पाहिजे. त्या पंखांमध्ये एवढं बळ असावं की म्हणजे पंखांद्वारे तो पक्षी हवेमध्ये उडाला पाहिजे. असे हे दोन पंख असतात. तर उपासक आणि उपासिकांच्या जीवनात सुद्धा हे दोन पंख आहेत की ह्या दोन पंखांना म्हणजे ह्या दोन तत्वांना, या दोन गोष्टींना मजबूत करा, बलवान बनवा. ही दोन तत्व आहे. तर बुद्धांनी सांगितलेलं आहे. कोणती दोन तत्व आहेत? सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या मंगलमय प्रसंगी दौंड या शहरामध्ये राहत असलेले घोणमोडे परिवार, ज्या परिवारामध्ये आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत, तेव्हा या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून घोणमोडे परिवार की ज्या परिवाराच्या निवासस्थानी आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होत आहे. परिवाराने म्हणजे घोणमोडे परिवाराने आज या मंगलमय दिनी, या मंगलमय क्षणी जे जे काही दान पुण्य केलं, त्या दानपुण्याच्या बलाने, त्या पुण्यकर्माच्या बलाने संपूर्ण परिवारास आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो, अशी मंगलकामना या ठिकाणी अर्पण करतो. उपस्थितांनो, घोणमोडे यांची मागील अनेक दिवसांपासूनची इच्छा होती की पूजनीय भिक्खू संघाने आमच्याकडे यावं, कारण घोणमोडे आई आणि संपूर्ण परिवारच, तुमच्यापैकी बरीचशी लोक आम्हा सर्वांची प्रवचने यूट्यूबला ऐकत असाल आणि नेहमीच यूट्यूबला प्रवचन ऐकत असल्यामुळे ते ही श्रद्धा जागृत होणं स्वाभाविकच आहे की ज्यांना आपण नेहमी यूट्यूबला ऐकतो, की ज्यांचं प्रवचन आपल्याला प्रेरणादायी आहे, अशा पूजनीय भिक्खू संघाला एकदा तरी का होईना घरी बोलवावं, त्यांना भोजनदान द्यावं, आपल्या वतीने चिवरदान द्यावं, त्यांच्याकडून परित्राण पाठ संपन्न करावा, त्यांच्याकडून धम्मदेशना, एकावी धम्मदेशना ग्रहण करावी, धम्माचं आचरण करावं, अशा प्रकारची एक श्रद्धा भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होणं अगदी साहजिकच आहे. आता बघा, दौंडला येत असताना औरंगाबाद ते दौंड प्रवासामध्ये आमच्या भंतेजींना एका ताईंनी फोन केला. प्रवासामध्ये होतो आम्ही. एका ताईंनी फोन केला, तसे तर आम्हाला नेहमीच फोन येतात. एका ताईंनी फोन केला आणि ताई म्हणाल्या, भंतेजी म्हणे, मी कधीच विहारात गेले नाही म्हणे आतापर्यंत. मी आतापर्यंत कधीच विहारात गेले नाही, परंतु जेव्हापासून आम्ही तुमची धम्मदेशना ऐकली, जेव्हापासून मी तुमची धम्मदेशना प्रवचन ऐकायला सुरुवात केली, तेव्हापासून तुमचं प्रवचन ऐकून ऐकून माझ्यामध्ये एवढं परिवर्तन झालं म्हणे भंतेजी की आता न चुकता प्रत्येक दिवशी मी बुद्धविहारात जाते, प्रत्येक दिवशी मी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करते, प्रत्येक दिवशी मी शील पालन करते. भंतेजी, तुमचं प्रवचन ऐकून माझ्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. हा असा एक फोन येत नाही आम्हाला, दररोज फोन येतात, दररोज फोन येतात आणि प्रत्येकाचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात. आम्हाला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे पटलेली आहे. जर एखादा व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जर भिक्खू संघाकडून जर धम्मदेशना ऐकत असेल आणि धम्मदेशनेचा प्रभाव जर त्याच्यावरती पडला, तर नक्कीच यामध्ये बिलकुल कोणाचं दुमत नसावं. विश्वासानं सांगतो की केवळ धम्म प्रवचन ऐकूनच त्याच्यामध्ये मतपरिवर्तन होते, त्याच्यामध्ये मूलाग्र बदल होतो,
त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडतो, त्याचं जीवन बदलतं. असे अनेक लोक आहेत बघा की केवळ धम्म ऐकून 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 त्या धम्माचं म्हणजे चिंतन करत करत, धम्माचं आचरण करत करत कित्येक लोक दुःखातून बाहेर आलेले आहेत. कित्येक लोक पारिवारिक दुःखातून बाहेर आले, त्यांचा परिवार सांभाळला. म्हणजे त्यांचा परिवार बेचिराख होण्याच्या मार्गावर होता, रस्त्यावर येण्याच्या मार्गावरती होता. परंतु असं न होता केवळ धम्माच्या प्रभावाने, धम्म दिसण्याच्या प्रभावाने त्या सगळ्या लोकांचा परिवार सुखी झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत की जे उदाहरणं आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहेत. आई आणि आपण सर्वच, घोणमोडे आईसुद्धा नेहमीच प्रवचन आमचे ऐकत असतात. त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही श्रद्धा भावना जागृत झाली की भिक्खू संघाने सुद्धा आमच्याकडे यावं, भिक्खू संघाला माझ्याकडून भोजनदान व्हावं, माझ्याकडून चिवरदान व्हावं, माझ्याकडून जसं आज एक विशेष गोष्ट म्हणजे पात्राचं सुद्धा दान झालेलं आहे, भिक्षापात्र, ज्यामध्ये भिक्खू संघ भोजन ग्रहण करतात, भोजन स्वीकार करतात, ते भिक्षापात्रसुद्धा त्यांनी आज दान दिलेलं आहे. म्हणजे हे जे दान देण्याची जी भावना आईच्या मनामध्ये, घोणमोडे परिवाराच्या मनामध्ये उत्पन्न झाली, ही दान भावनासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ही दान भावना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण बांधवांनो, भगवान बुद्धांचा हा उपदेश आहे. भिक्खू संघ आणि उपासक संघ म्हणजे भिक्खू संघ आणि तुम्ही सर्व म्हणजे उपासक संघामध्ये जो एक नैतिक संबंध भगवान बुद्धांनी निर्माण केलेला आहे, प्रस्थापित केलेला आहे, तो म्हणजे दान पुण्य आहे. दुसरा कोणता संबंध नाही आहे. दान पुण्य म्हणजे भिक्खू संघ हा सदैव धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो, तर उपासक आणि उपासिका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा भिक्खू संघाला दान पुण्य करून त्यांना धम्म प्रचाराकरिता बळ देत असतात, त्यांना धम्म प्रचाराकरिता ऊर्जा देत असतात, स्वतःही दान पुण्य करतात, धम्म प्रचाराकरिता सहकार्य करतात. तर त्यांनी दिलेल्या त्या दान पुण्य बलावर मग भिक्खू संघ जोमाने प्रचार आणि प्रसार करतो. भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. बघा, आज आम्ही या ठिकाणी आहोत. जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तर आम्हाला भूक लागली होती. परिवाराच्या वतीने आम्हाला भोजनदान मिळालं, तर भोजनदान दिलं, ऊर्जा मिळाली आम्हाला. भोजनदानातून काय मिळाली? आम्हाला ऊर्जा मिळाली. ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये आम्ही खर्ची करत असतो. म्हणजे भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांना बल देण्याचं काम कोणाचं आहे? उपासक उपासिकांचं आहे ना, बरोबर आहे की नाही? उपासक आणि उपासिकांचं प्रथम कर्तव्य आहे की आपले जे धर्मगुरू आहेत, धम्म प्रचारक जे आहेत, अशा भिक्खू संघाला आपल्या वतीने दान पुण्य करून आपण त्यांना धम्म प्रचाराकरिता बळ दिलं पाहिजे. धम्म प्रचाराकरिता अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं पाहिजे. तर हा बघा संबंध बुद्धाने प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे भिक्खू संघ आणि उपासक उपासिका संघ यांच्यामध्ये जे सर्वोत्तम पवित्र असं जे नैतिक संबंध भगवान बुद्धाने जे नातं प्रस्थापित केलं, ते दानाचं नातं आहे. म्हणजे तुम्ही भिक्खू संघाला चिवराचं दान करता, पात्राचं दान करता, तुम्ही भिक्खू संघाला भोजन दान करता, तुम्ही भिक्खू संघाला औषधीचं दान करता, तुम्ही भिक्खू संघाला राहण्याकरिता एखाद्या ठिकाणी विहाराचं दान करता, निवासाचं दान करता. बघा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी भिक्खू संघाला दान करता आणि याच दान बलावर मग भिक्खू संघ सुद्धा तुम्हाला दान करतो. कोणतं दान करतो? सर्वश्रेष्ठ असं धम्माचं दान करतो. बघा, बरोबर आहे की नाही? जे तुम्हाला आवश्यक आहे, जे तुम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि दैनंदिन जीवन सुखी करण्यासाठी जे तुम्हाला आवश्यक आहे, तेच जर तुम्हाला मिळालं नाही तर तुमचं जीवन दुःखी होईल की नाही? तुमचं जीवन दुःखी होईल ना. मग मला सांगा, जर भिक्खू संघाकडून जर तुम्ही धम्म श्रवणच केला नाही तर तुम्हाला धम्म कसा समजेल? बरोबर, म्हणजे धम्माचं आचरण करायचं आहे तर तो धम्म अगोदर व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे ना आपण. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच, अशी गाथा आपण म्हणतो ना, बरोबर आहे? धम्मं चरे सुचरितं, भगवान बुद्ध म्हणतात की धम्माचं सुचरण करा, सुचरितं चांगलं आचरण करा. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे,
दुराचरण करू नका किंवा धम्माची हेडसांड होईल अशा प्रकारे दुराचरण करू नका. नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. जो धम्मचारी आहे, कोण धम्मचारी म्हणजे कोण? जे पेहराव घालणार नाही बरं. धम्मचारी म्हणजे जो धम्माचं आचरण करतो त्याला धम्मचारी म्हणतात. जी धम्माचं आचरण करते ती धम्मचारिणी. असे धम्माचं आचरण करणारे लोक अनुयायी. धम्मचारी सुखं सेती. सेती म्हणजे झोपणे. धम्मचारी सुखं सेती. तो सुखाने झोपतो किंवा सुखाने विहार करतो, सुखाने जीवन जगतो. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमीच. ह्या लोकात, ज्या लोकामध्ये आपण आता जीवन जगत आहोत, या लोकात तर तो सुखाने जीवन जगतोच, सुखाने झोपतो, सुखाने उठतो आणि सुखपूर्वक जीवनयापन करतो. या लोकात तर आहेच. परंतु मृत्यूच्या नंतरही अस्मिन् लोके परमीच. जो काही मृत्यूच्या नंतर त्याला सुगतीचा लाभ होतो. बघा धम्माचरण किती महत्त्वाचं आहे, धम्माचं सुचरण किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून धम्माचं सुचरण करण्यापूर्वी तुम्हाला धम्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. धम्म समजला नाही, आपण जर समजा धम्म ऐकूनच घेत नाही आहोत, धम्म वाचत नाही आहोत, धम्म आपण समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहोत, तर तुम्हाला धम्म समजला नाही तर तुम्ही आचरण कशाचं कराल हो? किंवा जर आचरण करायला गेलेही तर ते चुकीचं आचरण होईल ना. आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी पाहिलं, लोक चुकीचं आचरण करतायत कारण त्यांना धम्म समजलेलं नाही आहे. म्हणून धम्म आचरण करण्यापूर्वी धम्म ऐकून घ्या, धम्म व्यवस्थित समजून घ्या. चुकीचं आचरण कराल किंवा दुराचरण कराल तर तुम्हाला जीवनामध्ये दुःखाला सामोरे जावं लागेल. म्हणून धम्म समजून घेतला पाहिजे. तर हा धम्म तुम्हाला कोण सांगतोय? भिक्खू संघ सांगतो ना तुम्हाला. भिक्खू संघ 24 तास 24/7 म्हणजे 24 तास भिक्खू संघ धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम करीत आहे. मग विचार करा की धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं एवढं महत् कार्य भिक्खू संघ करीत आहे, तर भिक्खू संघाला धम्म प्रचाराकरिता दान पुण्य करण्याचं कर्तव्य कोणाचं आहे? दान पुण्य कोण करेल? दुसरे लोक येतील का बरं? दुसरे लोक येतील का? नाही ना. अबौद्ध लोक येतील का? किंवा इतर धर्मी लोक येतील का? नाही. म्हणून लक्षात ठेवा उपासक उपासिकांनो, आपण आपल्या जीवनामध्ये धम्म प्रचारकांना बळ देणं हे सुद्धा आपली मोठी जबाबदारी आहे. धम्म प्रचारकांना. आणि याकरिता जे सर्वोत्तम नातेसंबंध बुद्धांनी प्रस्थापित केलं ते आहे दान. दुसरं काहीच नाही, फक्त दान. उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला दान द्यायचं आणि त्याच्या अनुमोदनपर भिक्खू संघ सुद्धा तुम्हाला दान देईल. कोणतं? धम्माचं दान, जे आता आम्ही तुम्हाला धम्म देसना करीत आहोत. हे धम्माचं दान आहे, हे सर्वश्रेष्ठ दान आहे, हे तुमच्या दुःखमुक्तीकरिता दिलेलं दान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे जर तुम्ही धम्म ऐकता, समजून घेता, धम्माचं आचरण करता, तर यासाठी तुम्हाला उपासक आणि उपासिकांना आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा बुद्धाचा उपदेश आहे, 2 गोष्टींचं आचरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी, त्या 2 तत्व, 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये मजबूत झाल्या पाहिजे. अशा 2 गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बौद्ध म्हणून म्हणजे बौद्ध बनायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बौद्ध म्हणून जीवन जगायचं असेल तर त्या व्यक्तीला 2 गोष्टींचं आचरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा जीवनामध्ये या 2 गोष्टीला बलवान बनवणं, या 2 गोष्टींना मजबूत म्हणजे बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं बघा म्हणजे पक्षी असतो ना, पक्षाला 2 पंख असतात, बरोबर आहे. जर त्या 2 पंखांपैकी जर एखादा पंख जीर्ण झाला किंवा तुटला तर तो उडू शकेल का? नाही उडू शकेल ना. किंवा समजा दोन्ही पंख तुटले तर तो बिलकुलच उडणार नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या पक्षाला हवेमध्ये उडण्यासाठी दोन्हीही पंखांची गरज आहे. आणि फक्त पंखच असून चालणार नाही, तर ते पंख कसे असले पाहिजे? मजबूत असले पाहिजे. त्या पंखांमध्ये बळ असलं पाहिजे. त्या पंखांमध्ये एवढं बळ असावं की त्या पंखांद्वारे तो पक्षी हवेमध्ये उडाला पाहिजे. असे हे 2 पंख असतात. तर उपासक आणि उपासिकांच्या जीवनात सुद्धा हे 2 पंख आहेत.
की ह्या दोन पंखांना म्हणजे ह्या दोन तत्वांना, या दोन गोष्टींना मजबूत करा, बलवान बनवा, ही दोन तत्व आहे. तर बुद्धांनी सांगितलेलं आहे. कोणती दोन तत्व आहेत? पहिलं तत्व आहे की प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकेने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. पहिलं पंख, हे तुमचं पहिलं पंख आहे, याला मजबूत करा. त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल ना, हा पहिला पंख आहे तुमचं की तुम्ही दैनंदिन जीवनात शील पालन तर कराच, परंतु या सोबत काय करायचं तुम्हाला? अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. अष्टशील उपोषित व्रत हे तुमचं पहिलं पंख आहे. आणि दुसरं जे पंख सांगितलेलं आहे ती प्रत्येक बौद्ध उपासकाने चतुपच्चयदायक बनण्याचा प्रयत्न करावा. समजले दोन पंख? पहिला कोणता आहे? अष्टशील उपोषित व्रतधारी बना. आणि दुसरा पंख चतुपच्चयदायक बना. चतुपच्चयदायक म्हणजे मला ते मागाशी सुचलं की आज या सर्व प्रत्ययाचं दान घोणमोडे परिवाराने केलं, तर म्हटलं आपण या परिवाराला ह्या चतुपच्चय दानाबद्दल सांगायला पाहिजे. याचं काय महत्त्व आहे? हे दोन पंख आहेत. तर पहिलं पंख सांगितलं भगवान बुद्धांनी की दैनंदिन जीवनामध्ये अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. आता तुमच्यापैकी बरेचसे उपासक आणि उपासिका असतील दैनंदिन जीवनात, तर तुम्ही पंचशीलेचं पालन करताच, पण बुद्धांचा उपदेश आहे महिन्यातून किमान 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. कोणते 4 दिवस सांगितलेले आहेत? पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी. 2 अष्टमी आहेत, कृष्ण अष्टमी आणि शुक्ल अष्टमी. पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमी. महिन्यातून या 4 दिवस प्रत्येकाने आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात प्रत्येकाने अष्टशील व्रताचं पालन करावं. पौर्णिमेला, त्यानंतर चतुर्दशी म्हणजे काय? अमावस्या नाही, हां, ही तर गडबड होते. चतुर्दशी म्हणजे 14. पालीमध्ये जसं 10ला काय म्हणतात? पालीमध्ये दसम, 11ला एकादशी, 12ला द्वादशी, 13ला त्रयोदशी आणि 14ला चतुर्दशी. आणि जो 15वा दिवस असतो त्याला म्हणतात अमावस्या. 15वा दिवस अमावस्याचा असतो. म्हणजे अमावस्याचा 1 दिवस अगोदर जेव्हा चंद्राची कोर असते बघा, चंद्र पूर्णपणे नाहीसा झालेला नसतो, चंद्राची एक छोटीशी कोर असते, त्याला चतुर्दशी म्हणतात. तर जो 14वा दिवस जो चतुर्दशीचा दिवस, अमावस्येचा अगोदरचा दिवस, त्या दिवशी अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. आता त्या दिवशी का? त्याचं एक महत्त्व आहे, ते एका वेगळ्या प्रवचनात सांगता येईल तुम्हाला. पण एवढं मात्र लक्षात ठेवा, पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमी या 4 दिनी तुम्ही अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. आणि हे केलंच पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही. हे तुमचं पहिलं पंख आहे. हा पंख तुमचा मजबूत झाला पाहिजे. म्हणजे अष्टशील उपोषित व्रतात तुम्ही जेवढे परिपक्व व्हाल तेवढं तुम्हाला सुख प्राप्त होईल. जसं बघा, एक चक्रवर्ती राजा असतो, म्हणजे ज्याचं संपूर्ण जम्बूद्वीपावरती राज्य आहे, एक छत्री राज्य आहे. त्या एक छत्री अंमल करणाऱ्या चक्रवर्ती राजाला जेवढं सुख लाभते तेवढं किंवा त्यापेक्षा अधिक सुख अष्टशील उपोषित व्रताचं पालन करणाऱ्या, त्या आचरण करणाऱ्या धम्मा अनुयायीला सुख प्राप्त होत असते. हे बुद्धानं सांगितलं आहे. विशाखेला एवढं मोठं सुख सांगितलेलं आहे, एवढी मोठी महती सांगितलेली आहे भगवान बुद्धांनी. म्हणून उपासक उपासिकांनो, आपल्या जीवनामध्ये आपलं हे जे पहिलं पंख आहे, हे पहिलं पंख मजबूत करा. तर अष्टशील, तसं तुम्ही सर्वांनाच माहिती आहे, ज्यांना माहिती नाही आहे तर नक्की त्याने भिक्खू संघाच्या प्रवचन ऐकत चला. आता सुविधा झालेली आहे आमच्या सर्व भंतेजींच्या चॅनलवरती. अष्टशील म्हणजे काय, अष्टशील उपोषित व्रत म्हणजे काय, ते पालन कसं करावं या संदर्भातील अनेक प्रवचनं आहेत. त्याच दैनंदिन जीवनात तुम्ही पंचशील पालन करा, प्राणी हिंसा करू नये, चोरी करू नये, त्याच्यानंतर व्यभिचार करू नये, वाणीने असत्य भाषण करू नये आणि मद्यपान करू नये. हे पंचशील आहे. तुम्ही दैनंदिन जीवनात त्याचं पालन करावं. पण या व्यतिरिक्त 4 म्हणजे पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमीला 8 शिलांचं पालन करा, ज्याला अष्टशील उपोषित व्रत असं म्हणतात. कोणते कोणते? पहिलं, प्राणी हिंसा करायची नाही. दुसरं,
चोरी करायची नाही. तिसरं, त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. पती असेल तर पतीने विचार करायचा की आज मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल. मनामध्ये बिलकुलही मी शारीरिक संबंधीचा विचार येऊ देणार नाही, ब्रह्मचर्याचं पालन करेल. जर पत्नी असेल तर पत्नीने सुद्धा विचार करायचा की आज मला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. यत्किंचितही माझ्या मनामध्ये मी शारीरिक कामभोगाचा विचार येऊ देणार नाही. तिसरं शील आहे अब्रह्मचर्य वीरमणी सिक्खापदं समादियामी, मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल. चौथं शील, आपल्या वाणीने जाणून बुजून पण खोटं बोलायचं नाही, चुगली चहाडी करायची नाही, असत्य भाषण करायचं नाही, कठोर भाषण करायचं नाही. पाचवं, मद्यपान करायचं नाही. सहावं सांगितलेलं आहे विकाल भोजना वेरमणी, म्हणजे अवेळी जेवण करणार नाही. दुपारचं जे जेवण आहे मध्यान्नाच्या अगोदर आपण जेवण करावं आणि दिवसभर जागृत राहून एकदम अटेन्शन राहून शील पालन करावं. गुंगी येऊ द्यायची नाही, बेहोशी येऊ द्यायची नाही, झोप येऊ द्यायची नाही. दुपारची झोप आली की शील पालन होत नाही. म्हणून जेवणावरती कंट्रोल करून आपण व्यवस्थित जागृतपूर्वक अष्टशिलाचं पालन करावं. आणि त्या दिवशी नाच गाणे वाद्य वादन किंवा मेकअपचं साहित्य वगैरे सुगंधित द्रव्य वगैरे याचं सेवन करायचं नाही. आणि त्याच्यानंतर सोनं चांदी दागदागिने याचं सेवन करायचं नाही. आणि जे उच्च आसन आहेत महागडे आसन की ज्या आसनावरती झोपल्यानंतर आपल्यामध्ये मद निर्माण होते, आपल्यामध्ये गुंगी उत्पन्न होते, बेहोशी उत्पन्न होते, अशा मखमली किंवा नरम गादीवरती झोपणार नाही. हे आहेत 8 प्रकारचे शील. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे जर उपासक असेल तर त्यांनी असा विचार करायचा की आज अष्टशिलाच्या दिनी मला एका भिक्षूप्रमाणे जीवन जगायचं आहे. एकदम शॉर्टमधली व्याख्या तुम्हाला सांगतो. म्हणजे उपासकाने मला काय उपासकाने विचार करायचा की मला आमचे जे धर्मगुरू आहेत भिक्षूप्रमाणे जीवन जगायचं आहे. आमचे भिक्षू कधी हिंसा करत नाहीत, आमचे भिक्षू कधी चोरी करत नाहीत, ब्रह्मचर्याचं पालन करतात, वाणीने असत्य कर्म करत नाहीत, मद्यपान करत नाही, नाचणे गाणे वादन वाजवणे किंवा त्याच्यामध्ये त्याच्या आहारी जाणे आहे की नाही, किंवा सोनं चांदी दागदागिने किंवा उच्च महागड्या आसनाची झोपणे, हे सगळं म्हणजे भिक्खू संघ बिलकुल करत नाही आहे. तर भिक्षूप्रमाणे मी आज जीवन जगेल, हे तुमचं अष्टशील उपासक व्रत आहे. जर उपासिका आहे तर तिने विचार करायचा की आज मला एका भिक्षुणीप्रमाणे जीवन जगायचं आहे. जशा भिक्षुणी असतात नन बुद्धिस्ट नन्स, अगदी त्याप्रमाणे मला आजचं जीवन जगायचं आहे. तर अशा पद्धतीने शिरोमुंडन करायची गरज नाही, म्हणजे केस काढायची गरज नाही आहे. पण त्या दिवशी एक सिव्हिल भिक्षू म्हणून किंवा एका सिव्हिल भिक्षुणीसारखं आपण त्या दिवशी अष्टशील उपोषण व्रताचं पालन करावं. तर अशा पद्धतीने मला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन सुस्पष्टीकरण करून तुम्हाला जर ऐकायचं असेल तर भंतेजींच्या यूट्यूब चॅनलवरती जा आणि अष्टशिलावर विशेष प्रवचनं आहेत. ते प्रवचनं तुम्ही नेहमी ऐका. तुम्हाला अष्टशील म्हणजे काय समजावं, त्या अष्टशिलेचं पालन कसं करावं, त्याचा लाभ काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर हा तुमचा पहिला पंख आहे, अष्टशील उपोषित व्रतधारी बना. आणि दुसरं कोणतं आहे विसरले? दुसरं पंख आहे चतुपच्चयदायक बना. चतुपच्चयदायक हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की भिक्खू संघाला आपण दान पुण्य करतो आणि त्या दानाचं अनुमोदनपर भिक्खू संघ पुन्हा आपल्याला दान करतो. कोणतं? धम्माचं दान आहे. म्हणजे उपासक संघ आणि भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांनी हा नैतिक संबंध हे नातं प्रस्थापित केलं. कोणतं? दानाचं नातं आहे. तुम्ही दान करा, भिक्खू संघ तुम्हाला धम्माचं दान करेल. पण कोणतं दान करावं हेही समजलं पाहिजे ना, आहे की नाही? कोणतं दान करावं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकेने आपल्या जीवनामध्ये चतुपच्चयदायक बनण्याचा प्रयत्न करावा. चतुपच्चयदायक कशाला म्हणतात? चतुपच्चयदायक म्हणजे काय? चतु म्हणजे 4, चतु म्हणजे 4, पच्चय म्हणजे प्रत्यय. प्रत्यय म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याला प्रत्यय असं म्हणतात. चतुपच्चय 4 प्रकारचे प्रत्यय दान देणारे बना. म्हणजे चतुपच्चय दान देणारे तुम्ही बना, चतुपच्चयदायक बना.
तर 4 प्रकारचे दान कोणते कोणते आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. पहिलं दान आहे, पहिलं जे प्रत्यय दान आहे ते आहे भोजन दान. समजलं? पहिलं प्रत्यय कोणतं आहे? भोजन आहे. भोजन आवश्यक आहे ना? आवश्यक आहे की नाही? म्हणजे दैनंदिन जीवन म्हणजे आपलं हे जीवन जगण्यासाठी आणि सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला भोजन आवश्यक आहे. म्हणून पहिलं प्रकारचं दान आहे आपण भोजनदान देणारे बनावं. भोजनदान हे पहिलं प्रत्यय आहे. दुसरं आपण चिवरदान देणारे बनावं. चिवरदान हे दुसरं प्रत्यय आहे. तिसरं आहे त्याला म्हणतात गिलान पच्चय म्हणजे औषधीचं दान. औषधीचं दानसुद्धा देत असतात आजकाल. म्हणजे आज आम्ही पाहतो की लोक खूप हुशार झाले बघा. आता लोकांना समजू लागलं अरे फक्त भोजनदान आणि चिवरदानच नसते, औषधीचं पण दान द्यायचं असते. लोक आजकाल आम्हाला पॅरासिटमोल गोळी दान देतात, कोणी झेंडूबाम देतात. लोकांना समजलं बा आता भंतीच्या मागं डोक्यामागं लई कामं असतात, डोक्यामागं लई ताण असते, डोकं दुखत असते, तर झेंडूबाम द्यायला पाहिजे भंतीजीला, तर देतात बघा आम्हाला. बरोबर आहे. औषधीचं दान, गिलानपच्चय दान आणि चौथं जे प्रत्यय आहे त्याला म्हणतात शयनासनाचं दान. सेनासनं दान. शयनासन म्हणजे काय? समजा राहण्याकरिता कुठे विहार बांधून दिलं किंवा विहारामध्ये झोपण्याकरिता एखादं खाटेचं दान दिलं किंवा विहारामध्ये काहीतरी एखादी वस्तू दान दिली आपण किंवा संडास बाथरूमची व्यवस्था करून दिली असेल, बाथरूमची व्यवस्था करून दिली असेल, हे सगळ्या गोष्टी जे येतात हे सेनासन म्हणजे शयनासन दानामध्ये येतात. तर यालाच म्हणतात चतुपच्चय दान. 4 प्रकारचं दान, भोजनदान, चिवरदान, त्यानंतर औषधीचं दान आणि शयनासनाचं दान, हे 4 प्रकारच्या प्रत्यय दान देणारे तुम्ही दानदायक बना. हे तुमचं दुसरं पंख आहे. ह्या 4 गोष्टी आवश्यक आहे. म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा, या मूलभूत गरजांशिवाय माणूस जगू शकत नाही. जीवन जगण्यासाठी, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी माणसाला अन्नाची गरज आहे. कारण आपलं भूक हा माणसाचा रोग आहे, सर्वात मोठा रोग. बरोबर आहे. म्हणजे जन्मास आला की झाला रोग सुरू. बरं, जन्माच्या पोटात असते पण रोग असतेच ना. बाळ पोटामध्ये असताना पण हा रोग असतोच. फक्त फरक एवढाच आहे की तिथे काही हालचाल करायची गरज नाही. बरोबर, आईच्या बिंबीतून त्या बाळाला अन्न प्राप्त होत असते आणि जन्म झाला की बाळ जे रडायला सुरुवात करते, कशासाठी रडते? भूक लागली. भूक लागली म्हणते मला दूध पाहिजे रडते की नाही? तर हे भूक नावाचा रोग अगदी म्हणजे अगदी पोटात असताना तेव्हापासून, जन्मला तेव्हापासून कधीपर्यंत असतो? मरेपर्यंत असतो. लोक मेल्यानंतर पण पाणी पाजतात, खाऊ घाला म्हणतात, पान टाका म्हणतात तोंडात, आहे की नाही? असं करतात की नाही लोक? मेल्यानंतर खाऊ घाला म्हणतात. बरोबर आहे की नाही? सांगायचं हे आहे की भूक हा माणसाचा सर्वात मोठा रोग आहे आणि त्याच्यावरचं औषध कोणतं आहे? अन्न ही त्याच्यावरचं औषध आहे. जेव्हा जेव्हा भूक नावाचा रोग उत्पन्न झाला तेव्हा तुम्ही अन्नरूपी औषध ग्रहण करायला पाहिजे. पण एवढं लक्षात ठेवा, डॉक्टर मॅडम इथं आहेतच, एवढं लक्षात ठेवा की म्हणजे डॉक्टर ज्या गोळ्या देतात ना, मेडिसिन, कोणतं मेडिसिन कधी खावं, किती खावं हे लक्षात ठेवा. जास्त खाल्लं, जेवण जर जास्त केलं की लगेच गुंगी येते. असा बेड पाहिला, चला थोडंसं अर्धा 1 तास जर झोपतो मध्ये, आहे की नाही? जेवण जास्त केलं तर असा प्रॉब्लेम येतो, अशी अडचण येतात. तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की भूक हा सर्वात मोठा रोग आहे आणि अन्न हे त्यावरचं औषध आहे. म्हणून रोग शमविण्यासाठी आपण ते अन्न ग्रहण करायला पाहिजे. रोग शमविण्यासाठी तर तुम्ही जेव्हा भिक्खू संघाला दान करता, भोजन दान देता, पहिलं प्रत्यय दान, तर बघा भिक्खू संघ तुम्ही दान दिल्यानंतर एक गाथा म्हणतो, पटिसंखा योनिसो पिंडपातं पटिसेवामी नेवदवाय न मदाय न मंडनाय न विभूषणाय यावदेव इमस्स, ही अशी गाथा आहे. या गाथेमध्ये भिक्खू संघ तुम्ही दिलेल्या त्या भोजनाच्या प्रत्यवेक्षणा करतात की उपासक उपासिकांनो, तुम्ही जे आम्हाला भोजनदान दिलेलं आहे हे भोजनदान मंडन करण्यासाठी नाही, हे भोजनदान कोणाला दाखवण्यासाठी नाही, हे भोजनदान कशासाठी आहे? तर हे भोजनदान केवळ माझी भूक हा नावाचा रोग शमविण्यासाठी आणि माझं पुढचे जे ब्रह्मचर्याचं जीवन आहे ते सुखपूर्वक जगण्यासाठी हे अन्न मी ग्रहण करीत आहे, असं प्रत्यय वेखणा करून भिक्खू संघ तुमच्याकडून ते भोजन ग्रहण करतात.
त्या भोजनामधून तुम्ही भिक्खू संघाला आयुष्य दान करता, आयुष्याचं दान करता, वर्ण दान करता. वर्ण म्हणजे काय बघा, वर्ण म्हणजे चेहऱ्यावरची कांती, ते मेकअप करून आलेले नाही बरं. म्हणजे एखादा माणूस भुकेला असेल तर त्याचा चेहरा कसा असतो, असा एकदम निस्तेज असतो, एकदम असा कोमजलेल्या फुलासारखा असतो. आणि ते त्याला जेवण दिलं, पोट भरलं, कसं वाटतं, हा टवटवीत चेहरा होतो. ते टवटवीत होणं त्याला म्हणतात वर्ण. म्हणजे भूक संपला ना, रोग संपला, तर टवटवीत होतो माणूस, चेहरा एकदम प्रसन्न होतो. तर तुम्ही त्यांना वर्णाचं दान दिलं, आयुष्याचं दान दिलं, वर्णदान दिला, सुखदान दिलं. सुख कोणतं, भूक नावाचा रोग संपला, तुम्हाला सुख प्राप्त झालं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही बलदान देता, बल, शक्ती, धम्म प्रचाराकरिता. ह्या 4 गोष्टीचं दान दिलं तुम्ही. म्हणजे अन्न दान करणं म्हणजे काय, या 4 गोष्टीचं दान दिलं. आयु वन्नो सुखं बल, आयुष्य, वर्ण, सुख आणि बलाचं दान आहे. हे पहिलं प्रत्येक दान आहे जे प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकाने आपल्या जीवनामध्ये दान दिलं पाहिजे. दुसरं कोणतं प्रत्यय आहे, चिवराचा प्रत्यय, चिवरदान. बघा आमच्या अंगावरती जे तुम्ही चिवर पाहत आहात, हे चिवर आम्हाला कोणीतरी दान दिलेलं आहे. हेच चिवर आम्ही अंगावरती परिधान केलं आणि आज तुमच्यासमोर अगदी सुखरूप पद्धतीने बसलेले आहोत. म्हणजे जे चिवरदान दिलेलं आहे ते चिवरदानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बुद्धांनी याची प्रत्यय वेखना करायला शिकवलेलं आहे. तर भिक्खू संघसुद्धा एखाद्या उपासकांकडून जेव्हा चिवर स्वीकार करतो तेव्हा चिवराची प्रत्यय वेखना करतो की उपासक उपासिकांनो, तुम्ही हे चिवर मला दान देत आहे, हे चिवर मी माझं हे जे शरीर आहे हे शरीर झाकण्यासाठी, माझे लज्जांग झाकण्यासाठी आणि ऊन, वारा, पाऊस, मच्छर यांच्यापासून मला कोणता त्रास होऊ नये याकरिता हे चिवर मी परिधान करीत आहे, अशी प्रत्येक वेखना करतात. बघा कपड्यावरून भांडणं होतात ना भांडणं, लग्नामध्ये बघितले आम्ही, कपड्यावरून भांडणं होतात. हे जे गृहस्थ लोकांचे कपडे असतात ना, याला राग चिकटलेला असतो, याला द्वेष चिकटलेला असतो, याला मत्सर चिकटलेला असते. बघा लग्नामध्ये ते डोक्यावर टाकायची 10 रुपयाची टोपी आणि नाक पुसायला 10 रुपयाचा कपडा दान देतात, दान म्हणतो कपडा देतात. बघा देतात ना लग्नामध्ये कपडा देतात, पण त्याच्यावरून लोक भांडणं करतात. बघा 20 रुपयाच्या कपड्यासाठी भांडणं, किती मान अपमान असतो बघा त्याच्यामध्ये, किती मान अपमान आहे. बघा तुम्ही भिक्खू संघाला चिवराचं दान करता, भोजनाचं दान करता, त्या बदल्यामध्ये भिक्खू संघ तुम्हाला मंगल मैत्री करतो, कधी कंप्लेंट करत नाही. तुम्ही मला असंच का दिलं, तसंच का दिलं, बिलकुल करुणा उत्पन्न करता भिक्खू संघ. या दान पुण्यबलाने तुमचं मंगल हो, या भोजनदानाच्या पुण्यबलाने तुमचं मंगल हो, या चिवराच्या दान पुण्यबलाने तुमचं मंगल हो. किती मोठी ही करुणा भिक्खू संघाची आहे तुमच्याप्रती, किती मोठी ही करुणा आणि मैत्री भाव आहे उपासक उपासिकांच्या प्रती, की तुम्ही जे दान दिलं त्या दानाप्रती भिक्खू संघ तुमच्याबद्दल अनंत मंगल कामना अर्पण करतात. बघा हे दुसरं प्रत्यय दान तुम्ही म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये हे दुसरं प्रत्यय दान देणारे दायिका तुम्ही बनावं. तिसरं कोणतं प्रत्यय सांगितलेलं आहे, औषधीचं दान. औषधीचं सुद्धा दान दिलं पाहिजे, कारण बघा शरीर आहे तर शरीरामध्ये आजारसुद्धा आहे. आपण ते म्हणतो ना की शरीर हे आजारांचं माहेरघर आहे, शरीर हे आजारांचं माहेरघर आहे. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की या शरीरामध्ये 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. म्हणजे एखादा व्यक्ती जरी एकदम धडधाकट असेल, निरोगी असेल, पण तरीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये हे 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतातच बाय डिफॉल्ट. म्हणजे कंपनीकडून शरीरामध्ये हे रोग इन्स्टॉल केलेले असतात. कोणते कोणते, एक असतो पित्त, प्रत्येकाच्या शरीरामध्ये पित्त प्रवृत्ती असते. दुसरं वात प्रवृत्ती आणि तिसरं कफ प्रवृत्ती. पित्त, वात आणि कफ शरीरामध्ये बाय डिफॉल्ट असतात आणि याच्यामधूनच हे बाकीचे सगळे आजार उत्पन्न होत असतात. म्हणून आपण आपल्या शरीराची म्हणजे आपल्या आजारपणामध्ये स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जर एखादा भिक्षू आपल्या परिसरामध्ये राहत असेल, आपल्या बाजूच्या विहारामध्ये राहत असेल, तर त्या भिक्षूंची आपण शुश्रूषा केली पाहिजे.
त्या भिक्षूंना आपण त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना औषधीचं दान दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि आपले भिक्षू, आपला भिक्खू संघ हा रोगमुक्त व्हावा, आपला भिक्खू संघ हा नेहमी निरोगी राहावा, दीर्घायुषी राहावा, अशी नेहमी मंगल कामना सुद्धा आपण केली पाहिजे. हे तिसरं प्रत्यय बघा. उपासक आणि उपासिकांनो, आपण औषधीचं दान देणारे दायक आणि दायिका सुद्धा झालो पाहिजे, औषधीचं दान देणं. त्यानंतर चौथं दान आहे शयनासनाचं दान किंवा शयनासनाचं दान. म्हणजे काय? म्हणजे बघा, बरेच ठिकाणी आता उपासक उपासिका आहेत की त्यांनी भिक्खू संघाला राहण्याकरिता विहार निर्माण केलं आणि विहाराचं दान भिक्खू संघाला दिलं. भिक्खू संघाला राहण्यासाठी कुटी बांधून दिली. कुटी म्हणजे भिक्खू संघाचं राहण्याचं निवास, कुटी बांधून दिली, भिक्खू संघाला दान दिलं. बघा, हे शयनासनाचं दान आहे. कुटी म्हणजे भिक्खू संघ जिथे राहतात त्या ठिकाणी जर एखादी वस्तू नसेल, जसं पाय पुसायला जर तुम्ही ते काय म्हणता तुम्ही पाय पुसणी जरी तुम्ही विहाराला दान दिली ना, ते सुद्धा तुमचं खूप मोठं महत्त्वाचं पुण्यकर्म आहे. एवढंच काय, जर तुम्ही पाणी पिण्यासाठी जरी व्यवस्था केली विहारामध्ये, ती सुद्धा खूप खूप मोठं तुमचं ते पुण्य आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी विहारामध्ये जीवन जगण्यासाठी भिक्खू संघाला अत्यंत आवश्यक आहेत, त्या सगळ्या गोष्टी दान पुण्य करणं हे चौथ्या प्रकारचं दान आहे. बऱ्याच ठिकाणी उपासक उपासिका सिमेंटचं दान देतात, विटांचं दान देतात, काही ठिकाणी ते काय म्हणतात गिट्टी ना, काय म्हणतात गिट्टी म्हणता तुम्ही, गिट्टीचं दान देतात. निर्माण कार्य करण्यासाठी बाथरूम किंवा टाईल्स किंवा इतर जे काही साहित्य आहे जे आवश्यक आहे विहारामध्ये राहण्याकरिता, त्या सगळ्या गोष्टीचं दान हे उपासक आणि उपासिका करत असतात. यालाच म्हणतात शयनासनाचं दान, सेनासनं दानं याला असं म्हणतात. हे 4 प्रकारचे दान आहेत. 4 प्रकारचे प्रत्यय दान आहेत. भोजनदान, चिवरदान, औषधीचं दान आणि शयनासनाचं दान. तर भगवान बुद्ध सांगतात, उपासक उपासिकांनो, तुमच्या जीवनामध्ये हे दुसरं पंख आहे, हे दुसरं पंख सुद्धा तुम्ही मजबूत करा, बलवान करा. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही दान देणारे बना. जेव्हा जेव्हा तुम्हाला ही संधी उपलब्ध होईल, जेव्हा तुम्हाला भिक्खू संघ दान देण्यासाठी उपलब्ध होईल, तेव्हा तुम्ही हे 4 प्रकारचं दान देणारे दायक बनण्याचा प्रयत्न करा. आता बघा, आज आम्ही दौंड शहरामध्ये घोनमोडे परिवारामध्ये आलेले आहोत. या परिवाराने दान पुण्य केलं, आम्हाला भोजनदान दिलं, पहिल्या प्रत्ययाचं दान दिलं, आम्हाला हे चिवर दान दिलं, हे दुसऱ्या प्रत्ययाचं दान दिलं. ते नेहमीच औषधीचं पण दान देतात आणि विहाराचं दान तर आहेच आहे. कारण ज्या ठिकाणी भिक्खू संघ विहार करतो तिथला प्रत्येक उपासक हा पुण्याचा भागीदारी आहे. कारण तो प्रत्येक उपासक भिक्खूंना राहण्याकरता आवश्यक ती सगळी व्यवस्था करतो. त्यामुळे आपण सर्वच या 4ही प्रत्यय दानाचे दायक बनण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांकरिता हे 2 पंख सांगितलेले आहेत, हे 2 तत्व सांगितलेले आहेत की ज्या तत्वाला तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मजबूत बनविण्याचा, बलवान बनविण्याचा प्रयत्न करा, दैनंदिन जीवनात त्याचं आचरण करा. तर जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अष्टशील उपोषित व्रताचं पालन करतो आणि 4 प्रकारच्या प्रत्यय दान करतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने एक बौद्ध म्हणून आपलं जीवन जगत असतो. ती खरी ओळख आहे बौद्ध माणसाची. बघा, सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांची निर्मिती केली, विहार बांधले, भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था केली, चिवरदानाची व्यवस्था केली, त्यानंतर भोजनदानाची व्यवस्था केली आणि सगळं काही प्रत्यय दान झालं. म्हणजे तो चतुपच्चयदायक झाला आणि त्यानंतर तो आपले गुरु भदंत मोगलीपुत्र तिस्स यांच्याकडे गेला आणि भंतेजींना म्हणाला की पूजनीय भंते, मी 4 प्रकारचा प्रत्यय दायक झालो, तर मी आता धम्माचा दायाद झालो का? धम्माचा दायाद होणे, दायाद म्हणजे सक्सेसर, त्याला म्हणतो तुम्ही म्हणता ना वारसदार, धम्माचा वारसदार झालो का? तो असं विचारतो की मी धम्माचा दायाद झालो का म्हणते. तर भदंत मोगलीपुत्र तिस्स सम्राट अशोकाला म्हणतात की राजा महाराज राजेश्वर, तुम्ही केवळ प्रत्यय दायक झालेले आहात. काय म्हणतात? तुम्ही केवळ चतुपच्चय दायक झालेले आहात, धम्माचे दायाद झालेले नाहीये.
तो सम्राट अशोक लगेच म्हणतो की पूजनीय बनते, मग मला धम्माचा दायाद व्हायचा आहे, धम्माचा सखा व्हायचा आहे, मला धम्माचा वारसदार व्हायचा आहे, तर मी कसा होऊ शकतो? त्या भदंत म्हणतात की हे राजेश्वर महाराज, तुम्ही जर धम्म दायत बनू इच्छिता तर तुम्हाला तुमचा मुलगा पुत्र भिक्खू संघाला दान करावं लागेल, तेव्हाच तुम्ही धम्माचे दायत बनू शकता. यन किंचितही विचार न करता तो सम्राट अशोक आपल्या पुत्राजवळ जातो, पुत्र महेंद्राकडे जातो आणि म्हणतो की महेंद्रा, भिक्खू संघात सामील होण्यास मला धम्मदायत बनायचं आहे, तर भिक्खू संघात सामील होण्यास तू तयार होशील का? तुला प्रिय आहे का? महेंद्र जे होते, राजकुमार महेंद्र, ते सुद्धा श्रद्धावान होते. आता पिता श्रद्धावान होता ना, तर मुलगा श्रद्धावान राहणारच. तर तो म्हणते हो, स्वखुशीने पिताश्री, स्वखुशीने. आणि बघा त्याच ठिकाणी भदंत मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या शुभ हस्ते राजकुमार महेंद्र यांची दीक्षा होते, प्रवज्जा होते, आणि तो राजकुमार महेंद्र प्रवजित होऊन भिक्षू महेंद्र होतो. आणि अशा पद्धतीने चतुपच्चय दायक झालेला सम्राट अशोक तेव्हा कुठे जाऊन मग धम्माचा दायाद होतो. तर तुमच्यापैकी कोण कोण धम्माचे दायाद होतील सांगा बरं. आता तुमची श्रद्धा आहे, आम्ही तर आव्हान करतोच की भिक्खू संघामध्ये तुमची मुलं दान करा. कारण भिक्खू संघ तुम्ही जे आम्हाला पाहता ना, आम्ही काय आकाशातून पडलो नाही, तुमच्यासारखेच मायबाप समाजामध्ये आमचे पण आहेत ज्यांनी आम्हाला जन्म दिला. आता ती माईची श्रद्धा म्हणजे आईची श्रद्धा, बापाची श्रद्धा होती की आम्हाला दान दिलं बघा भिक्खू संघाला. आज आम्ही भिक्खू म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष होऊन गेलेले आहेत, म्हणजे चिवर धारण करून भिक्षू जीवन जगत हे धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम करतो आहे बघा. तर ते धम्माचे दायत झाले. तुमच्यापैकी सुद्धा धम्माचा दायत झाले पाहिजे. तुमच्यामध्ये सुद्धा एक धम्माचा दायत असला पाहिजे. सर्वांनीच नाही, पण किमान जर आपल्या परिवारामध्ये 3 मुलं असतील तर एक मुलगा आपण भिक्खू संघाला दान करावा. तेव्हाच तर भिक्खू संघाची संख्या वाढेल ना. दुसरं थोडी कोणी येणार आहेत, दुसरे थोडी आपल्याला मुलगा दान देणार आहेत. तर आपण धम्म दायत बनण्याचा सकोशीने प्रयत्न करावा की आपल्या परिवारातला एक मुलगा का असेना आपण आपल्या म्हणजे भिक्खू संघाला आपण दान करावं. नाहीच जमत असेल तर ज्या ठिकाणी 10 दिवसांचे श्रामणेर शिबिर असतात ना, अंशकालीन श्रामणेर शिबिर, तर किमान आपल्या मुलाबाळांना त्या 10 दिवसीय अंशकालीन श्रामणेर शिबिरामध्ये नक्कीच पाठवावं की जेणेकरून त्याला तो अनुभव प्राप्त होईल आणि त्याचं पण जीवन सुखी होईल. तर बघा अशा प्रकारचं बुद्धांचा हा उपदेश आहे. तर आजच्या या उपदेशामध्ये आपण आपल्या जीवनातील हे दोन्ही पंख मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. नेहमी अष्टशील उपोषित व्रताचं पालन करा आणि चतुपच्चय दायिका बनण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाल्यास धम्माचा दायक सुद्धा बनण्याचा आपण प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलकामना तुम्हा सर्वांच्या प्रती मी या ठिकाणी पुनश्च एकदा अर्पण करतो. संपूर्ण घोनमोडे परिवार, घोनमोडे आई, घोनमोडे बाबा, रमाताई आणि त्यांचा संपूर्ण घोनमोडे परिवार, संपूर्ण परिवाराप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.